आपण आता पटकन पाहणार आहोत की नक्की वाद काय निर्माण झाला। मुंबईच्या महापौर पदाची सोडत नगरविकास खात्याकडून आज मंत्रालयामध्ये काढण्यात आली। मात्र ही सोडत वादात सापडली कारण ठाकरे गटाने आरक्षण श्रेणीवर आक्षेप नोंदवले आहेत। या निमित्ताने आपल्याला पाहायचंय की उद्धव ठाकरे गटाचे आक्षेप काय आहेत आणि त्यावर प्रशासन तसंच भारतीय जनता पार्टीने उत्तर काय दिली आहेत ते पहा। पहिला आक्षेप असा होता की ठाकरे गटाकडून तो आक्षेप नोंदवण्यात आला। आरक्षणाची सोडत ही ठरवून काढली गेली। भारतीय जनता पार्टीने तो मुद्दा खोडून काढला। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत। त्या म्हणाल्या नियमानुसारच आरक्षण सोडत निघालेली आहे। ठाकरे गटाने दुसरा मुद्दा मांडला की मुंबईच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमातीची चिठ्ठी का नव्हती। भारतीय जनता पार्टीने आणि त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिलं की बीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचे 2च प्रभाग आहेत। पुढचा मुद्दा आला की आक्षेपांना प्रशासन समाधानकारक उत्तर का देऊ शकत नाही। याच निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्याकडून आशिष शेलार आणि अमित साटम यांनी सामूहिकरित्या भूमिका मांडली की ठाकरे गटाने आपला अभ्यास वाढवायला हवा। दरम्यान मुंबईतल्या महापौर पदाच्या सोडतीच्या निमित्ताने कशा पद्धतीने शब्दबाण चालले ते ऐका। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे। आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच। म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो। एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले। ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3(1) या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। 2017-2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे। पक्षाचं माइंडेड बघून काढलंय। मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढले। याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल।